तुम्ही म्हणालात ना, की रामायण गायलं गेलं म्हणजे हं. वाल्मिकींनी निर्मिती केली, पण पहिल्यांदा ते गायलं गेलं. तर लहानपणापासून खरं म्हणजे ना, अ, मी एक बघितलं, की जे गीतरामायण आपण जे हां. ऐकायचो, फार भक्तिभावाने तल्लीन होऊन लोकं ते ऐकायची. म्हणजे अजूनही मी गीतरामायण ऐकायला लागलं, तर माझ्या पण अंगावर अक्षरशः शहारे रोमांच येतात. उभे राहतात. तर हे असं रामरायाची ही जी अशी मोहिनी आहे, तर ती पूर्ण जनमानसांवर अमीट आहे. तर ते म्हणजे एवढं काय आहे त्याच्यात? बरोबर आहे. अगदी आपली भाषा घ्या ना तुम्ही. आपली मराठी भाषा. एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला काही इंटरेस्ट नाही, असं म्हणायचं असेल तर म्हणतो मला की तिथं राम वाटत नाहीये. नंतर सकाळचा अगदी पहाटेचा मंगल प्रहर हा आपल्यासाठी राम प्रहर होऊन येतो. एखाद्या गोष्टीची अचूक कथा सांगायची असेल, तर आपण म्हणतो रामबाण. आणि आपल्याकडे इथे महाराष्ट्रात किती जणांना माहिती आहे, माहीत नाही मला. पण उत्तरेकडे जे अगदी शुद्ध प्रॉपर हिंदी बोलतात, त्यांच्याकडे मिठाला ना रामरस असा एक शब्द वापरला जातो. म्हणजे जसं रामरस किती सुंदर शब्द आहे पहा ना, की जसं चिमूटभर मिठाशिवाय सगळं ताटभर जेवण असलं तरी ते बेचव लागेल किंवा अळणी लागेल. तसं चिमूटभर रामनामाशिवाय आपलं जीवनसुद्धा व्यर्थ आहे. अशी म्हणजे जीवनाची सगळी सरसता, अचूकता, तथ्यता, सारभूतता हे सगळं आपण रामायणाच्या भाषेतनंच व्यक्त करत असतो. रामाच्या संदर्भातनंच व्यक्त म्हणजे अगदी आपल्याकडे गावात म्हणजे शहरात नाही, पण गावाकडे अजूनही राम राम पाव्हणं, जयरामजी की हेच बोललं जातं एकमेकांना. हे बंधन कुणाला? तर हे आतल्या आपल्या अंतरात्म्याला असतं आणि केवळ जीवनातच नाही, तर जीवन के बाद भी राम नाम सत्य है. तर असं म्हणजे सगळं आपल्या जीवनातल्या पदोपदी आपल्याला रामकथेनी भारून टाकलंय अशी मोहिनी म्हणजे अगदी बोलण्यापासून आपल्याला सांगता येतं, की इतकं म्हणजे इंटरवोव्हन इन आवर लाईफ रामाची गोष्ट किंवा रामाचं अस्तित्व असं आहे. आणि ही मोहिनी म्हणजे त्याच्याच पुढे असेल, की पुढे काय आहे, की रामायणाचं म्हणजे इतकं अजरामर असं ते काव्य आहे, की त्यांनीच ह्या कवींना आणि गायकांना ज्यांनी रिटेलिंग्स केलेली आहे त्यांना अशी प्रेरणा दिलेली आहे, की नाही अरे हे आपण सांगितलं पाहिजे, हे आपण केलं पाहिजे. आणि काही ठिकाणच्या प्रादेशिक रामायणांमध्ये केवळ हे म्हणजे स्वतःला हे रामकथा त्यांनी गायची होती, हा तर हेतू होताच. पण त्याचबरोबर तत्कालीन आपल्याकडे आक्रमणं व्हायची म्हटलं तसं, त्या आक्रमणांमुळे जो काही समाजामध्ये जी काही एक भीतीची अवस्था होती किंवा त्यांना रामराज्य म्हणजे काय, कसं पाहिजे, ह्याची झलक ह्या रामायणातनं या प्रादेशिक कवींनी सगळ्यांनी दिलेली आहे. रामराज्य म्हणजे ब्रँड, इट्स अ ब्रँड. आणि त्यामुळे मग सगळीकडे म्हणजे जिथे-जिथे रामायण गेलं ना, तिथल्या-तिथल्या लोकांना ते आपलंसंच वाटलं. म्हणजे इतक्या भिन्न-भिन्न भाषा, भिन्न-भिन्न रुची, भिन्न संस्कृती असलेल्या लोकसमूहाला प्रेरित करण्याचं हे रामायणाचं सामर्थ्य खरोखर अद्भुत आहे. कुठल्याही म्हणजे असा ग्रंथाचा असा करिश्मा आपल्याला दिसत नाही, क्वचितच दिसतो म्हणजे. म्हणजे हे एक प्रकारचं खूप असं काय म्हणतात त्याला, की साहित्यिक अभिसरण ह्या ग्रंथाचं रामायणाचं झालेलं आहे. आणि सगळ्यांनी रामकथेने सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलेलं आहे. आणि हेही आहे, की अ, रामायणामध्ये ज्या काही शाश्वत मूल्यांची आपल्याला शिकवण दिलेली आहे, ह्या आपल्याला मिळतात. त्याचं पण आकर्षण वाटतंच ना लोकांना. म्हणजे आज आता आपण म्हणतो आजच्या टीनेजर्स म्हणजे आजचे टीनेजर्स समस्या झाली आहे, की काय वाटावं असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. पण रामायणातला राम केवढा होता? 16, 17, 15, 16 वर्षाचा होता. म्हणजे विश्वामित्रांबरोबर गेला यज्ञाच्या रक्षणासाठी ते घेऊन गेले. आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे विश्वामित्रांबरोबर ते अगस्ती ऋषींच्या आश्रमापाशी आले. अगस्ती ऋषी आश्रमामध्ये नव्हते, कारण त्यांच्या मुलांना ह्या राक्षस टोळ्यांनी
उपद्रव केला होता, काहीतरी खाऊन टाकलं होतं, म्हणून ते त्यांचं पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेकडे गेले होते. विंध्य पर्वत ओलांडून जाणारे अगस्ती पहिल्या ते तिकडे गेले होते आणि तिथे कोणीच नव्हतं. त्यामुळे त्या सगळ्या ओसाड वनप्रदेशामध्ये ती त्राटिका नावाची राक्षसी सगळ्यांना त्रास देत तिथे राहत होती. आणि असं विश्वामित्र रामाला आणि लक्ष्मणाला सांगत असतानाच ती समोरनं आली. आता भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री हे मातृत्वाचं प्रतीक आहे म्हणून ती अवध्य आहे. राम क्षणभर थांबले, पण विश्वामित्रांनी त्यांना सांगितलं की अरे आततायीनम एनम अन्यादेव, म्हणजे आतताई तिला त्यांनी अतिरेकीच म्हटलेलं आहे की अतिरेकी व्यक्तीला कुठलीही धर्म पंथ आणि लिंग विशेष लिंगभेदही नाही. तू हिला मारलं पाहिजेस, कारण हिच्यामुळे समाजहिताला धोका पोचलेला आहे. परित्राणाय साधूनाम. आणि राम हा भविष्यातला नायक राजाच होणार होता ना, आता राज्यावरती बसणारच होता. आणि तरी पण तो क्षणभर थांबला आणि बघितलं त्यांनी की त्राटिका जरी स्त्री होती तरी तिच्यामध्ये वात्सल्याचा मातृत्वाचा लवलेशही नव्हता, उलट ती उपद्रव देत होती. आणि म्हणून तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी जेव्हा विश्वामित्रांनी सांगितलं तेव्हाच रामाने तिच्यावरती बाण चालवलेला आहे. म्हणून मी म्हटलं की किती यंग होता राम तेव्हा, टीनेजरच होता तो तेव्हा. हा त्याच्या आयुष्यातला पहिला पराक्रम आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या आज कोणालाही म्हणजे वाटलं की ह्याच्यातनं आपल्याला कितीतरी शिकायला मिळतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.